आकाशवाणी प्राची गावस्कर सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. आधी एक विनंती. कोरोना प्रतिबंधक लसींचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण झाला आहे. हे उद्दिष्ट गाठण्यात मोलाचं योगदान देणारे सर्वसामान्य नागरिक, डॉक्टर्स, परिचारक यांना आकाशवाणीतर्फे अभिवादन. मात्र कोविड विरुद्ध युद्ध अद्याप संपलेलं नाही, हे श्रोत्यांनी लक्षात ठेवावं. लसीकरण अद्याप अपूर्ण असलेल्यांनी शक्य तितक्या लवकर लसींच्या मात्रा पूर्ण कराव्या आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करावी. उत्सवाच्या काळात मास्क परिधान करा, सामाजिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा, हात आणि चेहऱ्याची स्वच्छता राखा. कोविड संबंधी कोणतीही माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 011 23 978 046 आणि 1075 या क्रमांकावर संपर्क साधावा. ठळक बातम्या. राज्यात काल 886 कोरोना रुग्ण बरे झाले तर 802 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं. युरोपमध्ये कोविड-19च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत 5 लाख मृत्यूंचा जागतिक आरोग्य संघटनेद्वारे इशारा. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांच्या संख्येत घट आणि सीरम संस्थेला यावर्षीचं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर. आता सविस्तर बातम्या. राज्यात काल 886 कोरोना रुग्ण बरे झाले तर 802 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं. यापैकी मुंबई मनपा आणि अहमदनगर, नाशिक, पुणे मंडळातच केवळ 100हून अधिक रुग्णांची नोंद झाली. या कालावधीत कोविड-19मुळे 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.16% झालं आहे. सध्या राज्यात 1,49,000हून अधिक जण घरगुती तर 994 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. सध्या 14,959 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड-19मुळे राज्यात आजवर दगावलेल्यांची संख्या आता 1,40,000हून अधिक झाली आहे. युरोपमध्ये कोविड-19च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत 5 लाख मृत्यूंचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे प्रमुख हान्स क्लूग यांनी या रुग्णवाढीसाठी अपुरं लसीकरण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यात युरोपमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला असून रशियामध्ये तर केवळ 32% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. सार्वजनिक आरोग्य नियमांमध्ये दिलेली शिथिलताही यास कारणीभूत असल्याचं क्लूग यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्या 4 आठवड्यांमध्ये संपूर्ण युरोपातील रुग्णसंख्येमध्ये 55% जास्त वाढ झाली असून युरोपचा हा अनुभव जगासाठी एक इशारा देणारा आहे, असं क्लूग यांनी स्पष्ट केलं. कोविड-19वरील उपचारासाठी प्रायोगिक विषाणू प्रतिबंधात्मक गोळी ही अधिक धोका असलेल्या रुग्णांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण सुमारे 90% कमी करते, असं अमेरिकेच्या फायझर कंपनीनं काल स्पष्ट केलं. पॅक्सलोव्हिड ही गोळी अधिक धोका असलेल्या लोकांमध्ये लक्षणं दिसू लागल्यानंतर लगेच वापरण्यासाठी असून गुरुवारी ब्रिटननं देखील अशाच एका औषधाला मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे. आपत्कालीन वापरासाठी या औषधाचा अंतिम चाचणी निकाल औषध नियामकांकडे लवकरच पाठवण्यात येणार असल्याचं फायझर कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या देखील घटली आहे. सध्या ग्रामीण भागात केवळ 34 गावं हॉटस्पॉट आहेत. या गावांमध्ये 10 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण असल्यानं ही गावं हॉटस्पॉट म्हणून गणली जात आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात एप्रिलमध्ये हॉटस्पॉट गावांची संख्या 465 पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर मे महिन्यात कमी होऊन 397 आणि जूनमध्ये ती 186 पर्यंत कमी झाली. सप्टेंबर महिन्यात ही संख्या 100 होती. दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्यांदाच हॉटस्पॉट गावांची संख्या 50 पेक्षा कमी झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हॉटस्पॉट गावांची संख्या 89 होती. ती ऑक्टोबर अखेरीला 34 पर्यंत कमी झाली आहे. सध्या वाघोली आणि मंचरमध्ये प्रत्येकी 50,
मांडवगाव फराटा इथं 30, अवसरी इथं 28, निरगुडसरमध्ये 23, नारायणगावमध्ये 22, तर ओतूर, घोडेगाव आणि पिंपळगाव इथं प्रत्येकी 21 आणि आळेपार्टा इथं 20 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागानं दिली आहे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोरोना काळात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं लस उत्पादन करून एक प्रकारे नवसंजीवनी देण्याचं काम केलं. जैविक तंत्रज्ञान उत्पादनातील त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकासाठी सिरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आल्याचं प्रतिष्ठाननं म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येतं. यंदा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेस हे पारितोषिक जाहीर झालं आहे. रोख 2 लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात पारितोषिक वितरण होणार आहे. सातारा जिल्ह्यातील खटावचे माजी सरपंच आणि आदर्श शिक्षक M.R. शिंदे यांचा 26वा स्मृतिदिन विविध विधायक उपक्रमांनी झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी या कोविड योद्ध्यांचा वीरपत्नी कोमल राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, लेखक आणि निर्माते तेजपाल वाघ, अरुण अदलिंगे, विलास भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विधाते यांनी कौटुंबिक सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन जनतेला वाचवण्यासाठी कोविड योद्ध्यांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं. अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी समाजच आपलं कुटुंब समजून काम केल्याचं ते म्हणाले. कोविड योद्ध्यांचा सन्मान करताना ऊर भरून येत असल्याचं तेजपाल वाघ म्हणाले. कोरोनाशी दिनरात्र झगडणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजलेला हा कार्यक्रम प्रेरणादायी असल्याचंही ते म्हणाले. खटाव तालुका पत्रकार संघ आणि विविध सार्वजनिक मंडळांतर्फे गेली 26 वर्ष हा स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. सिंधुदुर्गात काल दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकंदर संख्या 51,447 झाली आहे. तर काल कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही. तसंच कोविड-19 कोणाचा मृत्यू सुद्धा झाला नाही. कोरोनाबाधित रुग्णांची एकंदर संख्या 53,062 आहे. तर आतापर्यंत 1,452 जणांचा कोविड-19 मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या देखील कमी होत आता 163 पर्यंत खाली आली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात काल एक नवीन कोरोनाबाधित आढळून आला तर 4 कोरोना रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात एकंदर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90,418 झाली आहे. या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 87,735 झाली आहे. कोविड-19 काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत या आजारानं जिल्ह्यात एकंदर 2,663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 30 आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गेल्या 24 तासात जिल्ह्यातनं एकानं कोरोनावर मात केल्यानं त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर कोविड-19 काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकंदर बाधितांची संख्या 88,817 वर पोहोचली आहे. तर सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87,264 झाली आहे. सध्या 11 बाधितांवर उपचार सुरू आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात काल 886 कोरोना रुग्ण बरे झाले तर 802 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं. युरोपमध्ये कोविड-19च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत 5 लाख मृत्यूंचा जागतिक आरोग्य संघटनेद्वारे इशारा. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांच्या संख्येत घट आणि सिरम संस्थेला यावर्षीचं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र विशेष बातमीपत्र संपलं. नमस्कार.